नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 1.5 लाख विद्यार्थी देणार 12वीची परीक्षा. व्यावसायिकला पसंती, अभियांत्रिकी विद्यालयाला चांगले दिवस. वारी चैत्यभूमीच्या सेवेसाठी गुणदान करणार का? बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसिंगेकडून या बातम्या, ताज्या बातम्या बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. नागपूर जिल्ह्यातील 6 जिल्ह्यामध्ये 12वीच्या परीक्षेसाठी विभागीय मंडळाने तयारी केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात 65,499, भंडारा जिल्ह्यामध्ये 17,393, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 28,305 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये 16,619, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 13,396, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 19,080 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी 81,998 मुले, तर 78,492 मुली आणि 2/3 व्यक्तींचा समावेश या 12वीच्या परीक्षेमध्ये करण्यात आलेला आहे. कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान. नाशिकमधील कुंभमेळ्यात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्यात येत असेल तर पंढरपूरची वारी आणि चैत्यभूमी येथे विद्यार्थ्यांनी योगदान दिल्यास श्रेयदान करणार का, असा सवाल विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांच्या वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. हा शिक्षणाचे धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका देखील विद्यार्थी संघटनेकडून करण्यात येत आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी वाहतूक, गर्दी व्यवस्थापन, संशोधन अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये विद्यार्थ्यांनी योगदान दिल्यास त्यांना 2 श्रेयांक देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे. त्याबाबत लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित झालेली होती. यामध्ये धार्मिक परंपरेचा विरोध नाही, श्रद्धा आस्थेला राज्यघटनेने स्वतंत्र दिलेले आहे. मात्र शैक्षणिक गुणदान हे धार्मिक कार्यक्रमाशी सहभागाद्वारे, तर ज्ञान, कौशल्य, संशोधन, समाज उपयोगी कार्य आणि बौद्धिक योगदानाच्या आधारे असते. स्वयंसेवक म्हणून कुंभमेळ्यात काम करणे हा विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. त्यासाठी थेट शैक्षणिक गुण देणे हे शैक्षणिक आणि श्रद्धा यांची सरमिसळ करण्यासाठी आहे, अशी टीका स्टुडंट हेल्पिंग हँड्स अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केला. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी CET परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 8 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग आणि MBA प्रवेशासाठी 2 वेळा CET होत असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. विद्यापीठाशी संलग्न व्यावसायिक महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची संख्या वाढली असून खाजगी विद्यापीठामध्ये आव्हान निर्माण होणार आहे. CET संलग्न वेळापत्रकात बदल केल्यामुळे इंजिनिअरिंग, MBA, फार्मसीला, कृषी, BEd, नर्सिंग, BPEd आदी अभ्यासक्रमासाठी CET नोंदणी जानेवारीत पूर्ण झाली. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.